जय श्रीराम मित्रांनो. तर नेहमीप्रमाणे आपण नागपूरला जातो. तर नागपूरला जाताना आपण जसंही तो मेनवाला ब्रिज क्रॉस केला मेट्रोवाला की त्याच्यानंतर आपल्याला जो प्राईड हॉटेल लागते तर तिथून अजून एक दुसरा ब्रिज लागते. तो आशिया खंडातला असं काहीतरी सगळ्यात मोठा ब्रिज फ्लायओव्हर आहे असं ऐकण्यात आलं. तिथं लिहून आहे म्हणून तुम्हाला सांगत आहोत. तर तिथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक गोष्ट मला खूप जास्त आवडली की जो ब्रिज आहे त्या ब्रिजचा जो मधातला जो पोर्शन आहे जो तुम्हाला कॉलम दिसून राहिला त्या मधातला जो डिवायडरचा पोर्शन आहे जो दोन्ही रस्त्याला डिवाईड केला आहे त्या रस्त्यावर सगळ्यात महत्त्वाचं जे काही नागपूर महानगरपालिका म्हणा किंवा आपलं राज्य म्हणा किंवा केंद्र म्हणा कोणी केलं सण त्यांचं सगळ्यात अगोदर मनापासून आभार मानतो. आभार यासाठी की भारत हा खूप मोठा देश आहे. या देशामध्ये खूप काही अशा गोष्टी आहे का जे माहीत आहे कोणाला माहीत नाही. त्यातली एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की भारतरत्न जवळजवळ 1954 पासून चालू झालं तर 2024पर्यंत जवळजवळ 50-60 लोकांना देण्यामध्ये आले. तर त्यातले जे 50-60 लोक जे आहे मला कन्फर्म माहीत नाही पण तरी 50च्या वर देण्यामध्ये आले. 54 की काहीतरी असं माझ्या ऐकण्यात आहे. तर त्यातल्या 2-4 लोक जर सोडले तर बाकी लोकांचं नावच नाही माहीत की कोणाला भेटली किंवा कोणाला नाही भेटले. तर नागपूरमध्ये या फ्लायओव्हरवर सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट खूप मला चांगली वाटते आणि तुम्ही पण नोटीस करत असाल कधी केली का नाही तर माहीत नाही पण नेक्स्ट टाईम जेव्हा जाल ना तेव्हा आठवणीने एकदा नोटीस कर जा का तिथं जो मधातला जो पोझिशन आहे तुम्हाला दिसत असत एक फोटो लागून आहे. तो फोटो एकदम साधा आहे पण त्या फोटोमधले जे व्यक्ती आहे त्यांचं व्यक्तित्व साधं नाही. कारण की व्यक्तित्व साधं याच्यासाठी नाही का एवढा करोडोची आबादी असलेला देश कितीतरी जवळजवळ 140-150 करोड लोकांचा देश काहीतरी म्हणल्या जाते. तर त्या देशातून फक्त 50-54 लोक जर समजा जर त्या फोटोमध्ये जर येत आहे तर ते फोटोतले लोक जे आहे ना त्यांचे जे कर्तृत्व आहे ते खूप मोठं आहे जे आपण आपल्याकडून नाही होऊ शकत. तर ते लोक म्हणजे भारतरत्न असा एक रत्न आहे असा एक पुरस्कार आहे का जो सर्वसाधारण माणसाला नाही देत. ज्यांचं कर्तृत्व स्पेशल असेल ना त्यांना देता येते. तो तुमचा पैसा तुमची प्रॉपर्टी किंवा तुमचं जे काही स्टेटस आहे त्याच्याकडं नाही. तुमचं कर्तृत्व काय तुम्ही ना देशासाठी काय केलं आणि तुमचं काय देशाच्यासाठी म्हणता येईल जे काही तुम्ही दिलं त्या गोष्टीवर ते देण्यात आलं. तर इथं जवळजवळ ते 50 की 54 लोकांचे जे फोटो लागून आहे ते खरंच मलाही नाही माहीत होते याच्या अगोदर की एवढ्या लोकांना पुरस्कार देण्यात आला. मी कधी सर्च नाही केलं पण आता थोडंफार सर्च करणं चालू आहे त्याच्यावर रिसर्च करणं चालू आहे. विचार करतो का त्याच्यावर काहीतरी व्हिडिओ बनवू आपण माहीत नाही होणार की नाही पण एक आयडिया तरी आली कमीत कमी का एवढ्या लोकांना पुरस्कार भेटला. आणि त्यातले जेव्हा जातो मी मला आताही त्याचे नाव पाठ नाही झाले पण जसं त्यांचा फोटो दिसला का त्यांचं नाव पटकन तोंडामध्ये येऊन जाते की यांचं हे नाव आहे. तर हे सगळ्यात खूप महत्त्वाची गोष्ट झाली. तर तुम्ही पण एकदा नक्की जा आणि ज्या फ्लायओव्हरवर जा. नागपूर म्हटलं काही अशी मोठी गोष्ट नाही दूर नाही पण त्या फ्लायओव्हर मला नाही वाटत की जवळजवळ कुठंच अशी काही कोणती गोष्ट केली आहे ॲक्टिव्हिटी जी आपल्या नागपुरामध्ये केली आहे. तर नागपूरच्या सगळ्या लोकांचं आपण मनापासून आभार मानू आणि ज्यांनी ही वाली गोष्टी करण्यासाठी सपोर्ट केला तर त्यांचं खरंच मनापासून आभार मानू. आणि खरंच हे जे भारतरत्न आहे खरंच रत्न आहे. यांनी जे केलं हे कधीच कोणी करू नाही शकत आणि आपण पण नाही करू शकणार हे मला पण माहीत आहे. पण खरंच एकदा तरी तुम्ही जेव्हा जाल ना तर तेव्हा ते फोटो बघा आणि फोटोच्या खाली त्यांचे नावं लिहून आहे कोणत्या सणमध्ये त्यांना पुरस्कार तो जो भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. पण कशासाठी देण्यात आला हे अजूनही नाही माहीत. तर जसा काही वेळ जर भेटला तुम्हाला तर तुम्ही सर्च करा आणि मला जर वेळ जर भेटला तर मी नक्की एकाचे व्हिडिओ बनवून टाकण्याचा प्रयत्न करीन. पण खरंच भारत देश हा खूप मोठा देश आहे. 26 जानेवारी ते 15 ऑगस्ट येते 2 दिवसापुरती देशभक्ती जागी होते. त्याच्यानंतर बाकी दिवस कुठं देशभक्ती जाते तर कोणाला काही माहीत नाही. पण विचार जर केला तर यांची जे देशभक्ती आहे हे जीवनभर काही लोकांना मरण्याच्या अगोदर म्हणजे त्यांना मरण यायच्या अगोदर त्यांना तो पुरस्कार देण्यात आला आहे. तर कोणाला मरणोपरांत म्हणजे त्यांची एक्सपायरी झाल्याच्या नंतर तो पुरस्कार देण्यामध्ये आला. पण खरंच आणि समोर पण भेटत राहील. त्यासाठी आपण किती काही प्रयत्न केले तर आपल्याला सर्वसाधारण माणसाला नाही भेटत कारण की ज्यांचं कर्तृत्व मोठं आहे त्यांनाच भेटत. पण ज्यांना पुरस्कार भेटला तर माणसाने त्यांचा आदर केला पाहिजे आणि त्यांच्याबद्दल खूप काही मनामध्ये भावना आहे. बघू काय होते समोर तर खरंच. आणि त्या ब्रिजमध्ये अजून भरपूर काही जागा ठेवली आहे खाली तर त्याच्यामुळं असं लक्षात येते की अजूनही काही लवकरात लवकर काही नवीन लोकांना पण भारतरत्न पुरस्कार भेटणार आहे आणि त्यांचे पण फोटो तिथं लागणार आहे. बघू कोणाकोणाचे लागते तर. पण तुम्ही एकदा जर बघितला नसन त्यावाल्या फोटोकडं तर एकदा नक्की बघा आणि बघितल्याच्या नंतर विचार करा की यांना काऊन भेटला आणि कशासाठी भेटला. तर तुम्ही त्याचे एकाचे नाव आणि त्यांचे कमेंट त्यांचे नाव आणि त्यांचे कर्तृत्व काय ते मला या व्हिडिओमध्ये कमेंट करा. तर आजचा व्हिडिओ आपण कसा वाटला तुम्ही मला कमेंट करा आणि बघू जसं आपण घुमायला फिरायला बाहेर गेलो तसे काही ना काही एक लहान छोटे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू.
करण्याचा तर खूप काही इच्छा राहते, पण कधी वेळ नसते तर कधी टाईम नसते, तर मग कधी माणसाला त्रास येते, पण काही ना काही करत राहते. तर तुम्ही पण नागपूरला जा. नागपूरला फिरल्याच्यानंतर अशा भरपूर काही मोठ्या गोष्टी आहे की जे तुम्हाला समजेल, आणि मला पण कमेंट करा, मी पण प्रयत्न करतो. तर भेटूया मग एखादी नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये, ज्यामध्ये मी काहीतरी तुमच्या कामाची गोष्ट घेऊन येईन. कामाच्या भरपूर गोष्टी आहे, पण काय करता, पोटासाठी माणसाला वेळ कमी पडते, तर ते पोटासाठी जास्त वेळ द्यायला लागते, म्हणून या गोष्टीसाठी वेळ कमी पडते. तर भेटूया. मजा घे आपण कुठं पोहोचून गेलो, अर्धी चौकामध्ये पोहोचून गेलो. चला बाय.